नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मोठमोठ्या मंदिर ट्रस्टकडून कोट्यवधी रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली जात आहे। काल पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून मदत जाहीर झाली, तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडूनही मदत जाहीर झाली। शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून मदत जाहीर झाली। आता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राज्यातील पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत जाहीर झाली आहे। स्नेहल तांबे ही परांडा तालुक्यातील शाळेत 12वी मध्ये शिकत असून उद्या 12वीच्या बोर्डाचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे। गावात चौथ्यांदा पाणी शिरलंय, घरातलं सगळं साहित्य वाहून गेलंय, शेतातील पिकं वाहून गेली आहेत आणि अभ्यासाच्या वह्या पुस्तकही भिजून गेले आहेत। शासनाने माझ्यासारख्या शेकडो पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून फॉर्म भरण्यास मुदतवाढ द्यावी आणि तातडीने वह्या पुस्तकांसाठी मदत करावी, अशी केविलवाणी मागणी स्नेहल तांबे या विद्यार्थिनीने केली आहे। 15 वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर रोजी देशातील पहिल्या आधार कार्ड धारक होण्याचा मान नंदुरबार जिल्ह्यातील रंजना सोनवणे यांना मिळाला होता। आधार कार्डमुळे शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊन आपल्या जीवनात बदल होईल, ही रंजना यांची आशा फोल ठरली आहे। त्यांना लाडका बहीण योजनेचाही लाभ योजना सुरू झाल्यानंतर 9 महिन्यांनंतर मिळाला होता। रंजना यांची आता मुलांना तरी काही काम मिळावे अशी माफक अपेक्षा आहे। संविधान सत्याग्रह पदयात्रा संविधान लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि जे संविधानावर हल्ले होत आहेत त्याबद्दल लोकजागृती करण्यासाठी आहे, असे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी म्हटलंय। बापूंचे हत्यारे त्यांच्या जयंती दिनी त्यांचा शताब्दी सोहळा साजरा करतायत, ही विटंबना लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच हा या पदयात्रेचा हेतू आहे, असंही ते म्हणाले आहेत। गोदावरी नदीकाठच्या गावांवर अतिवृष्टी आणि बॅकवॉटरमुळे मोठे संकट कोसळले असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। यातच सोमवारी चिंचटाकळी येथील नागरिक अच्युत मोरे यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी गावात आणण्याचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक ठरलाय। मृतदेह गावात नेताना खळी नदी पुलावर नातेवाईक आणि कुटुंबियांना चक्क तराफ्याचा आधार घेऊन पूर ओलांडावा लागलाय, ज्यामुळे उपस्थित सर्वांनाच गहिवरून आलंय। अहिल्यानगरच्या कोटला गावात तणाव निर्माण झालाय। अहिल्यानगर संभाजीनगर रोडवरील कोटला गावात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय। अज्ञाताने मुस्लिम धर्मगुरूचं नाव रोडवर लिहून विटंबना केली, त्यातून हा सर्व वाद निर्माण झाला। मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे ते रस्त्यावर उतरले। यावेळी रास्ता रोकोचा प्रयत्न झाला। अहिल्यानगरच्या कोटलामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संपूर्ण राज्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। धुळे जिल्ह्यात देखील पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। लोहगाव, वसमाने, कडगाव, कुंभारे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतातील पिकं अक्षरशः सपाट झाली आहेत। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे भात शेतीचं नुकसान झालंय। यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कृषिकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत। तसेच सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तातडीने मदत कार्य करण्याचे निर्देश देखील शिंदे यांनी दिले आहेत। लोकसभा व विधानसभा निवडणुका या महायुती म्हणून लढवण्यात आल्या, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थोडी वेगळी स्थिती असते। या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी असते, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढाव्यात असा सूर होता। त्याचीच दखल घेत पक्षाने स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय। अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत आणि केवळ फोटो सेशन करून गेलेल्या नेत्यांविरोधात बीड जिल्ह्यातील एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याने अनोखे आंदोलन छेडलंय। या टीजभर मदतीने शेतकरी उभा राहणार का, असा संतप्त सवाल उपस्थित करत या शेतकऱ्यांनी थेट शेतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर लावून त्यांच्यासमोर चक्क डोक्यावर उभे राहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत। बारामती शहरात रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचं नावच घेत नाहीये। बारामतीत सतत अपघाताच्या घटना घडतायत। 2 महिन्यांपूर्वीच एका भीषण अपघातात बाप आणि 2 लेकींचा बळी गेला होता। त्या जखमांचे डाग अजूनही ताजे असतानाच आज पुन्हा एकदा बारामती शहर हादरलंय। डंपर खाली चिरडल्या गेल्याने एका वृद्धाने आपले आयुष्य गमावलंय। या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे।
वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांवर लाठीकाठीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना ठाण्यातील रात्री इंदिरानगर येथे 26 सप्टेंबर रोजी घडली। या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात 9 ते 10 जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी स्वप्नील शेडगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचा उपशहर प्रमुख असल्याची माहिती आहे। मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील 2 घटनांमध्ये 4 जण बुडाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। यातील एकाचा मृतदेह सापडला असून इतर 3घांचा शोध सुरू आहे। मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे नळगंगा व्याघ्र नदीच्या संगमावर पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांसह एकूण 4 जण बुडाले आहेत। गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राबवलेल्या रक्तदान शिबिरांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला असून त्यापाठोपाठ आता नवरात्रोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध होणार आहे। यामुळे पुढील महिन्याभरामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा काळा बाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आईकडे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट केल्याने आईने स्वतःच्याच 2 मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली। या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर येथील काशीपाडा परिसरात घडल्याची माहिती आहे। चिन्मय घुमडे असं मृत 7 वर्षाच्या मुलाचं नाव असून आरोपी आईला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। बंगलोर येथे हवालदारानं चहाच्या टपरीवर एका कॅब चालकासोबत मारलेल्या गप्पांमुळे 18 महिने जुनं हत्या प्रकरण उघडकीस आलंय। 1.5 वर्षानंतर पोलिसांनी हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे। विशेष म्हणजे या दोघांना तब्बल 600 किलोमीटरवरून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय। केवळ प्रेम संबंध आणि मोबाईलवर बोलण्याच्या संशयावरून एका वडिलाने स्वतःच्या 17 वर्षीय मुलीला गोळी घालून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेत मुलीच्या भावाचाही सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। विम्याची 50 कोटींची रक्कम उकळण्यासाठी वडिलांनी अपघात करून ठार केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या हापुड या जिल्ह्यात घडली आहे। या प्रकरणी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीने हापुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। एका रस्ते अपघाताचं प्रकरण ही दुर्घटना नाही तर यामागे विम्याचे 50 कोटी उकळण्याचा कट असू शकतो असं कंपनीने म्हटलंय। हा मृत्यू घडवून आणला गेलाय असं कंपनीने म्हटलंय। यानंतर मुकेश सिंगल यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे। तामिळनाडूतील करूर येथे शनिवार 27 सप्टेंबर रोजी अभिनेता आणि टीव्हीके या राजकीय पक्षाचा नेता विजय याच्या झालेल्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये अभिनेता विजय आणि त्याच्या पक्षातील इतर 3 नेत्यांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले। मध्य प्रदेशातील भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले। मंदिर परिसरात प्रसाद विकणाऱ्यांवर लक्ष ठेवायला हवे आणि जर कुणी बिगर हिंदू प्रसाद वाटताना दिसला तर त्याला चोप देऊन नंतर शासनाच्या ताब्यात द्या असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलंय। त्या रविवारी भोपाळ येथे विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। अमेरिका देशातील नॉर्थ कॅरोलिना प्रांतात एक मोठी गोळीबाराची घटना घडली आहे। या गोळीबारात किमान 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। याशिवाय 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना ब्रान्सविक काउंटीमध्ये घडली आहे। एका संशयित व्यक्तीने बोटीतून येऊन एका रेस्टॉरंटवर अंधाधुंद गोळीबार केलाय। पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी एक मोठा दावा केलाय। त्यांनी सांगितले की इस्रायलने पाकिस्तानकडे येणाऱ्या एका गॅस टँकरवर भयानक ड्रोन हल्ला केला। या हल्ल्यामुळे टँकरचे मोठे नुकसान झाले। या टँकरमध्ये एकूण 24 पाकिस्तानी खलाशी होते। ड्रोन हल्ल्यानंतर यमनमधील हुती बंडखोरांनी या सर्व खलाशांना ओलीस ठेवले असं नक्वी यांनी स्पष्ट केले। चीनच्या 3 गॉर्जेस डॅमला जगातील सर्वात मोठा हायड्रो पॉवर प्रकल्प मानला जातो। आता नासाने या धरणाबद्दल एक धक्कादायक दावा केलाय। या संशोधकांनी सांगितलंय की या धरणासाठी प्रचंड मोठा पाणीसाठा केल्याने पृथ्वीचा अक्ष 2 सेंटीमीटरने हलला आहे। एवढेच नाही तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीत देखील किरकोळ बदल झालाय। रेल्वे भरती मंडळाने पदवीधर आणि पदवीपूर्व पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जारी केली आहे। लवकरच सविस्तर अधिसूचना जारी केली जाईल। जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आरआरबीद्वारे पदवीधर आणि पदवीपूर्ण अशा एकूण 8,875 पदांची भरती केली जाईल, ज्यामध्ये आरआरबी एनटीपीसी पदवीधरांसाठी एकूण 5,817 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत आणि आरआरबी एनटीपीसी पदवीधरांसाठी एकूण 3,058 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत। या पदांसाठी अर्ज करण्याच्या तारखा लवकरच आरआरबी जाहीर करेल।
नॅशनल हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे 2025 मध्ये उपव्यवस्थापक पदांच्या 34 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आणि 2023, 2024 किंवा 2025 मधील वैध गेट गुण असलेले पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर 2025 पासून 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात। उमेदवारांची निवड गेट परीक्षेतील गुणांवर आधारित असेल। पुणे येथील पिंपरी चिंचवड परिसरात खासगी विद्यापीठांची संख्या वाढत असल्याचा फटका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला बसत असून विद्यापीठाच्या 33 शैक्षणिक विभागात प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश आले आहेत। अपुरे मार्गदर्शक आणि पीएचडी प्रवेश प्रक्रियेतील लालफितीच्या कारभाराला कंटाळून शैक्षणिक विभागात पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 वर आली आहे। त्यामुळे विद्यापीठाने परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले न उचलण्यास विद्यार्थी नसलेल्या सरकारी शाळेसारखी विद्यापीठाची परिस्थिती होऊ शकते असं म्हटलंय। यूट्यूबनं भारतात आपल्या नवीन प्रीमियम लाईट सबस्क्रिप्शन प्लॅनची घोषणा केली आहे, ज्यामुळे लाखो वापरकर्त्यांना परवडणाऱ्या दरात जाहिराती विरहित व्हिडिओ अनुभव मिळेल। ही सेवा गेमिंग, फॅशन, ब्युटी, बातम्या आणि इतर अनेक श्रेणींमधील बहुतांश व्हिडिओंसाठी जाहिरातींशिवाय प्लेबॅक ऑफर असेल। मात्र संगीत, शॉर्ट्स आणि शोध परिणामांवर जाहिराती दिसू शकतात। सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लिमिटेडनं महाराष्ट्रातील अँबी व्हॅली आणि लखनौमधील सहारा सिटीसह विविध मालमत्ता अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला विकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। त्याचाच भाग म्हणून मालमत्ता विक्रीची परवानगी मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या याचिकेवर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील लवकुश रामलीला ही देशभरात प्रसिद्ध आहे। यंदाची ही रामलीला अत्यंत खास ठरणार आहे, कारण चित्रपटात अत्यंत क्रूर खलनायक साकारणारा अभिनेता बॉबी देओल या रामलीलेमध्ये सहभागी होणार आहे। दिल्लीत होणाऱ्या या रावण दहनाची देशभरात चर्चा होत असते आणि तेथे बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन होणार आहे। इंग्लंडचा बॉलिंग ऑलराऊंडर ख्रिस वोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। ख्रिस वोक्सच्या निवृत्तीबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे। वोक्सची 14 वर्षांची क्रिकेट कारकीर्द राहिली। इंग्लंड टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर थेट ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेड बॉल क्रिकेट मॅचेस खेळणार आहे। या सिरीजमधून ख्रिस वोक्सला वगळण्यात आलंय। ख्रिसने त्याला डच्चू मिळाल्याने हा असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।